नमस्कार, मी यामिनी दळवी. पुढारी ओरिजिनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे सरकारी आरोग्य यंत्रणेची पोलखोल करणारी. होय, थोडी नव्हे तर 100 कोटी रुपयांची पोलखोल करणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे. ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांसाठी खरेदी केलेली कोट्यवधी रुपयांची उपकरणं अक्षरशः धुळखात पडली आहेत. एखाद्या भंगाराचं गोदाम वाटावं अशी ही उपकरणं या ठिकाणी पडून होती. ही उपकरणं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यापूर्वी ती पुढारी न्यूजच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत. सरकारच्या या कारभारावरती ताशेरे ओढणारा, सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरं बेशीवरती टांगणारा कोकण विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचा अहवाल आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे, ज्यामध्ये प्रशासन कंत्राटदारांवरती किती मेहरबान आहे हे सगळं सरळ उघड होत आहे. उपकरणं हाती पडण्यापूर्वीच कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांचं बिल चुकतं केल्यामुळे लेखाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये हे सगळं नमूद करण्यात आलेलं आहे. हा तोच ठाणे जिल्हा आहे जिथे सरकारी रुग्णालयांमध्ये एका रात्री 18 जणांना जीव गमवावा लागलेला होता. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. पुढारी न्यूजची ओरिजिनल आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय. त्यामुळे गरज नव्हती तर ही उपकरणं खरेदी तरी का केली असा सवाल आता लेखाधिकाऱ्यांनी विचारलेला आहे. आणि याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पंकज, ही सगळी पोलखोल खरं तर पुढारी न्यूज वरती आपण होताना बघतोय. काय नेमकं सापडलेलं आहे या अहवालामध्ये आणि काय पद्धतीचं चित्र तुम्ही अनुभवलंय? यामिनी, अतिशय गंभीर बाब जी आहे ती म्हणावी लागेल. ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत 10 इतर शासकीय रुग्णालय येतात. ठाणे जिल्हा रुग्णालय धरून 11 रुग्णालयांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये भिवंडी असेल, कल्याणचं असेल, गोवेली, खर्डी, मुरबाड, टोकवडे, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगरचं प्रसूतीगृह आणि ठाणे जिल्हा रुग्णालय अशी एकूण 11 रुग्णालय जी आहेत ती या ह्याच्यात येतात. मात्र त्याचा जो लेखा अधिकारी आहे कोकण विभागाचे लेखा व कोशागारी कोकण विभाग यांचा अहवाल पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे. आणि अतिशय धक्कादायक माहिती या अहवालातनं जी आहे ती लोकांच्या समोर आपण आणतोय. राज्यातल्या किंबहुना ठाणे जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे यंत्रणेचे कसे 3-13 वाजलेले आहेत हे याच्यातून स्पष्ट होतंय. हा अहवाल आहे, ही सांगीवांगीच्या गोष्टी नाही आहेत. तर लेखा अधिकाऱ्यांनी 2019 ते 2023 या वर्षाचा अहवाल हे आर्थिक वर्ष सुरू होताना एप्रिल महिन्याच्या नंतर तो सादर केला. तो अहवाल ची प्रत आपल्या हाती लागलेली आहे. गंभीर बाबी आहेत. मी आम्ही एक गोष्ट तुम्हाला दाखवू इच्छितो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अतिशय महत्वाचं जो लोकांचा पैसा असतो तो कशा पद्धतीने, इथे मी जो मुद्दे हायलाईट केलेत याच्यामध्ये बॅटरी बॅकअप, UPS बॅटरी बॅकअप जे रुग्णालयामध्ये लागतं याच्यासाठी 6 जे नग आहेत ते विकत घ्यायचे होते आणि ॲक्सेसरीज होत्या, बॅटरी बॅकअप ॲक्सेसरीज. हे नग 6,61,000 प्रति नग याप्रमाणे विकत घेतले. असे 6 नग घेतले. साधारणतः 39,66,000 रुपयाला हे नग विकत घेतले आणि बाजारभावानुसार त्याची जी आहे ती तपासणी केली नाही. स्पष्ट ताशेरे इथे ओढलेले आहेत. बाजारभावाची तपासणी केली असता धक्कादायकरित्या जो 6 लाखापेक्षा जास्त किमतीला नग घेतलेला आहे तो बाजारामध्ये केवळ 90,000 रुपयाला जो आहे तो मिळतोय. जिकडे 5.5-6 लाख रुपये फक्त त्याची किंमत होती त्याच्याऐवजी 36 लाख रुपये तिकडे भरलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 30 ते 31 लाख रुपये जे आहेत ते अधिक भरलेले आहेत. हे माझ्या पदरची गोष्ट नाही आहे, पुढारीच्या पदरची गोष्ट नाही. तर अहवालामध्ये ही गोष्ट जी आहे यामिनी ती स्पष्ट झालेली आहे. म्हणजेच जवळजवळ 31 लाखाच्या जो अपव्यवहार जो इथे झालेला आहे, मात्र त्याची अजून कुठल्याही प्रकारची चौकशी होताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट जी समोर आणू इच्छितो, काही मोजके कागद मी तुम्हाला दाखवतोय. मोठा अहवाल आहे. याच्यामध्ये 18 लाखाचं जे इक्विपमेंट खरेदी केलेलं आहे ब्लड बँकेसाठी ते इक्विपमेंट विना वापर पडून आहे. 18 लाखाचं हे नक्कीच मोठी रक्कम आहे. हेच 18 लाख रुपये रुग्णांच्या सेवेसाठी खर्च केले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला दाखवतोय. इकडे बघा की 43,50,000 रुपयाची रक्कम जी आहे ती काय उपकरण आहेत या सगळ्यामध्ये? जसं आता तुम्ही सांगितलं बॅटरी बॅकअप साठीचं उपकरण आहे, त्यासोबतच ब्लड बँकेसाठी लागणारी उपकरण आहेत. आणखी काय उपकरण आहेत याच्यामध्ये आणि साधारणतः या सगळ्यांची मिळून किंमत तरी किती आहे? बरीच उपकरण आहेत.
यामिनी याची बरीच उपकरणं आहेत. त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप पासून, बॉयलर पासून, औषधांपासून ते वेगवेगळी जी अनेक इन्स्टॉल करायला ऑक्सिजनची मशीन्स असतील, बरीच उपकरणं आहेत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स आहेत, अनेक उपकरणं आहेत, ती विकत घेण्यात आली. आता मी जे दाखवते 4,50,000 43,50,000 रुपयाची खरेदी केलेली. आणि ही खरेदी जी आहे ती केल्यानंतर मशीन यायच्या आधी, मशीन इन्स्टॉल व्हायच्या आधी जो ठेकेदार आहे, ज्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलेलं आहे, त्याला वस्तू मिळण्याआधीच सगळे पैसे जे आहेत ते त्याला दिलेले आहेत. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. वस्तू यायच्या आधी साधारणतः आपण बाजारात गेलो, कुठली वस्तू घेतल्यानंतर आपण पैसे देतोय, एक सर्वसाधारण व्यावहारिक गोष्टी असते. मात्र वस्तू आल्यानंतर ती गोष्ट इन्स्टॉल व्हायच्या आधी जे आहे ते दिलेलं आहेत. पंकज, मी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत. दानवेजी, आपण बघतोय ठाणे जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये ही वेगवेगळी उपकरणं खरेदी केली होती, मात्र ही कोट्यवधी रुपयांची उपकरणं भंगारात पडलेली दिसत आहेत. जिथं औषधांना सरकारकडे पैसा नाही, औषधीमुळं लोक मरतायत आपल्या महाराष्ट्रात. मागच्या महिन्यात अशा घटना घडल्या आणि याच ठिकाणी अधिकाऱ्यांची बेपरवाई, मंत्र्याचं दुर्लक्ष यामुळं ठाणे जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. अन्य ठिकाणी पण असे प्रकार काही ठिकाणी की जिथं खरेदीची गरज नसताना फक्त कमिशनसाठी अशा पद्धतीनं अतिरिक्त खरेदी केलेली आहे, ज्या उपकरणाचा रुग्णांना किंवा त्या हॉस्पिटलला कोणताही फायदा नाही. आणि मला असं वाटतं रुग्णांच्या तोंडातलं औषध बाहेर काढायचं आणि उपकरणावर खर्च करायचा, जे उपकरणं वापरायचेच नाही. आता हा अघोरी प्रकार या महाराष्ट्रात घडलेला आहे. मला वाटतं असे प्रकार कधी घडत नव्हते, परंतु आताच्या काळामध्ये आताच्या मंत्र्यांकडून, आताच्या सरकारकडून असे प्रकार घडतात. मला वाटतं ही बाब अतिशय निषेधार्ह आहे, चुकीची आहे. यामध्ये मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हो दानवेजी, हा रिपोर्ट आपण बघतोय काही वर्ष उलटून जाताना दिसतंय. हा रिपोर्ट आला, मात्र अजूनपर्यंत कोणीच कसं यावरती बोललेलं नाहीये. नाही, याच्यात तुम्हाला सांगतो की आता या आरोग्य विभागाचे तर एक एक प्रताप आहे. आरोग्य विभागात आता मी तर असं, मला काल कळालं की बाहेरून अधिकारी भरतायत, खाजगी तत्वावर अधिकारी, खालचे लेबर वगैरे, कंपाऊंडर वगैरे नाही, अधिकारी बाहेरून हायर केले जात आहेत, जे सरकारी अधिकारी नाहीये. कित्येक औषधाची खरेदी अजून झालेली नाहीये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीत आरोग्य खात्याकडे अक्षरशः दुर्लक्ष महाराष्ट्रात चालू आहे. सरकार नुसत्या घोषणा करतंय, आपला दवाखाना, हा दवाखाना, तो दवाखाना. कोणत्या तरी या महाराष्ट्रातल्या सरकारी दवाखान्यात औषधी उपलब्ध आहे का? लोकांना चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात, लोक मरणाच्या दारात उभे त्यांना औषधाच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. अशा प्रकारची स्थिती आहे महाराष्ट्रात. अगदी धन्यवाद दानवेजी, तुम्ही चर्चा केलीत याच्यासाठी. आणि आपल्यासोबत विजय वडेट्टीवार सुद्धा जोडले गेलेले आहेत. वडेट्टीवार जी, आपण बघतोय पुढारी न्यूजची ही सगळ्यात मोठी आणि खरं तर डोळ्यात अंजन घालणारी अशी बातमी आहे. कारण सरकारी आरोग्य व्यवस्थेची जी अनागोंदी आहे, तो सगळा कारभार समोर येताना दिसतोय. ही इतकी उपकरणं खरेदी केली गेली, मात्र या सगळ्यांचं भंगार झालेलं आहे आता. हा बघा, ही उपकरणं खरेदी केवळ टक्केवारीसाठी केली. खरं जर या संदर्भात सरकारचं गांभीर्य असतं, नांदेडची घटना, संभाजीनगरची घटना, ठाण्यामधील घटना, या घटनातून सरकार अद्यापही बोध घ्यायला तयार नाही आणि यातून काही शिकायला तयार नाही असं वाटतं. म्हणूनच या सगळ्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा होताना आपल्या सगळ्यांना दिसतो. 100 कोटी रुपयाची जर इक्विपमेंट घेऊन त्याचं इन्स्टॉलेशन न करता, उपयोगात न आणता मरणासाठी सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना सोडायचं, मरू द्या, आम्हाला त्याची काळजी नाही, आम्ही बिनधास्त आहोत, आमचे टक्के वसूल झाले तर त्यांना आनंद मिळतो. त्या तेवढ्या तरीच आहे, तो तेवढा 10, 15, 20% वसुली झाली. 100 कोटीच्या 20 कोटी खाली गेलेत आणि त्या मशीन धुडकात पडल्यात. जर या सरकारला आरोग्याच्या संदर्भात गांभीर्य असतं तर ही अवस्था पूर्णतः झाली नसती किंवा ही परिस्थिती आली नसती. म्हणूनच अद्यापही हे सरकार टक्केवारीमध्ये अडकलेल्या सरकारला माझा इशारा आहे की किमान बाबा तुम्ही आरोग्य यंत्रणेकडे किंवा आरोग्याच्या विभागाकडे तरी गांभीर्यानं बघा. बाकीच्या मध्ये तुम्ही तर ते उच्छांदच मानला आहे, पण त्यामध्ये या संदर्भात सुद्धा सरकारने मात्र गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि तुम्ही मरणाच्या दारावर या लोकांना उभी करून ठेवले, इतके लोकांचा जीव गेला, नवजात बालकांचा जीव गेलाय आणि तरी पण शिकायला तयार नसाल तुम्ही, तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. अगदी वडेट्टीवारजी, खरं तर
या ठाणे जिल्ह्यामधलीच बातमी आपण बघतोय, ज्या ठाण्यामध्ये एका रात्रीत 18 जणांनी खरं तर जीव गमावलेला होता सरकारी रुग्णालयांमुळे. आणि तेव्हा कारण सांगण्यात आलेलं होतं की सरकारी रुग्णालयांवरती प्रचंड ताण आहे. तेव्हा सगळे विरोधी नेते जे होते ते एकवटलेले होते. आता विरोधी पक्ष नेते म्हणून आणि विरोधक म्हणून तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करणार आहात का सरकारकडे? 100% करू, 200% करू. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही अवस्था असेल तर महाराष्ट्राची काय अवस्था असेल, महाराष्ट्राची स्थिती काय असेल यावरून लक्षात येतं. म्हणजे आरोग्य विभाग मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर दुर्लक्ष करत असेल किंवा लक्ष द्यायला त्यांना वेळ नसेल तर गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, धुळे, नंदुरबार या दुर्लक्षित भागांची काय स्थिती असेल. हे आम्ही हा विषय सोडणार नाही, याचा पाठपुरावा करू आणि सरकारला या सगळ्या संदर्भातली चौकशी सुद्धा करायला लावू आणि दोषीवर कारवाई करायला लावू. हो, वडेट्टीवारजी, सामान्य माणूस म्हणून असा सुद्धा प्रश्न आता लोक विचारतायत की आम्ही आमच्या घामाचा, आमचा कष्टाचा पैसा टॅक्स म्हणून, कर म्हणून भरतो आणि सरकार अशा पद्धतीनं ते भंगारात काढतो. म्हणूनच एकीकडे औषधी अभावी तरुण म्हणजे औषधी अभावी रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. तिकडे 2, 4, 5 कोटीसाठी नांदेडला 5 कोटी मिळाले असते तर त्या नवजात बालकांचा जीव गेला असता, वेळेवर सगळी औषधी मिळाली असती. ही स्थिती संभाजीनगरची होती. आणि तुम्हाला औषधी विकत घ्यायला पैसे नाहीत आणि 100, 150 कोटी रुपयाचे इक्विपमेंट घेऊन कमिशन खायला पैसे आहेत. आणि ह्यामुळेच जनता विचारणार आहे की जनतेचा प्रश्न हाच आहे. लोकांना हे वाटतं की आम्हाला औषधी घेऊन आमचा जीव जातो आणि इक्विपमेंट घेऊन त्याला त्या ठिकाणी धुडकात ठेवत पडतायत, पाडून ठेवत आहे. तर हे सरकारचं या संदर्भात अक्षम्य दुर्लक्ष आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. वडेट्टीवारजी, आता तुम्ही म्हणालात की विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही याबद्दल आवाज उठवणार आहात. आता अधिवेशन तोंडावर आहे, त्यामध्ये नेमकी काय भूमिका मांडणार आहात तुम्ही? नाही, नक्कीच हे मांडू. मी सांगितलं आपल्याला की यावर तर आम्ही तर आमची इच्छा आहे की या आरोग्य यंत्रणेवर स्वतंत्र 1 दिवस ही चर्चा झाली पाहिजे. या संपूर्ण याचं सरकारला खरं म्हणजे आता एक श्वेतपत्रिका काढायची पाडी आणणार होतो. काय 1 दिवसही कमी पडेल. बाकी आम्ही या विषयावर, या समाजावर, त्या समाजावर चर्चा करायला दिवस जर काढत असू तर मूलभूत प्रश्न आहे, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे रुग्णालयात जातो की आम्ही यमलोकाच्या दारी जातो अशी चिंता आता लोकांना पडायला लागली आहे. आम्ही रुग्णालयात जाऊन आम्ही आमच्या आरोग्य ठीक करायला जातो, त्याने आमचा जीव द्यायला जातो. इतकी भीती आणि भयावह स्थिती राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. आणि यामध्ये हे 3 पक्षाचं सरकार, याला कुठलंही गांभीर्य आम्हाला दिसत नाही. म्हणून आमची भूमिका हाऊसमध्ये, सभागृहामध्ये किंवा विधानसभेमध्ये ही स्पष्ट असणार आहे आणि याची सर्वकष चौकशी करूनच चर्चा घडून आणू. याचा लोकसभेच्या माध्यमातून किंवा इतर कुठला आयुध वापरू आम्ही आणू, पण ही चर्चा घडून आणू. अगदी धन्यवाद वडेट्टीवारजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली त्याच्यासाठी. तर ही मोठी बातमी आपण बघतोय पुढारी न्यूज वरती. ही सगळी उपकरणं, एकीकडे आपल्याला हे भंगाराचं गोदाम वाटेल, मात्र हे भंगाराचं गोदाम नाही आहे, तर सरकारी रुग्णालयांसाठी जी उपकरणं लागतात ही सगळी उपकरणं इथे पडलेली दिसत आहेत. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून या रिपोर्ट बद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात. ठाणे जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयांसाठी उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. 2019 ते 2023 दरम्यानची खरेदी ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. तर कोकण लेखाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये या खरेदीवरती ताशेरे ओढण्यात आले. औषध साठा नोंदवहीमध्ये महत्त्वाच्या नोंदी केलेल्या नाही आहेत. 18 लाख रुपयांचं ब्लड बँकेचं उपकरण सुद्धा वापराविना पडून असल्याचं दिसतंय. तर उपकरण हातात येण्यापूर्वीच कंत्राटदाराला पैसे देण्यात आलेले आहेत. 90,000च्या UPSची 6,61,000 खरेदी करण्यात आली आहे. कंत्राटदाराला 183 कोटी रुपये देण्यात आले, मात्र आयकराची वसुली झालेली नाही आहे. 61,57,000ची उपकरणं दुरुस्तीच्या अभावी वापरात दिसत नाही आहेत. तर ही सगळी माहिती आपण जाणून घेत होतो, हा सगळा स्पेशल रिपोर्ट जाणून घेत होतो. पंकज, तुम्ही हे सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली यासाठी तुमचेही धन्यवाद.
आहे